नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, हिंदू धर्मात अमावस्या तिथीला अतिशय महत्त्व आहे. ही तिथी प्रामुख्याने पितरांना समर्पित असते व दर सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात. तर या अमावस्येला खूप महत्त्व आहे. तर बघा, या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यालाही अतिशय महत्त्व आहे. त्याचबरोबर दानालाही खूप महत्त्व आहे. याने काय होतं, आपल्याला पुण्य खूप मोठ्या प्रमाणात पुण्य प्राप्त होत असते. आणि याचसोबत घरात काही आपण जर सेवा केल्या, उपाय केले, तर यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते आणि घरातील जी काही नकारात्मकता आहे, दारिद्र्य आहे, ते नष्ट होत असते व आपल्या घराची, आपल्या पतीची, मुलांची प्रगती होत असते. तर असाच एक अतिशय प्रभावशाली उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहू. यामध्ये एक वस्तू आहे जी आपल्याला घरावरून ओवाळून टाकायची आहे. ही वस्तू या वर्षातील शेवटच्या अमावस्येला ओवाळून टाकल्यामुळे नवीन वर्षात येणारे सर्व दिवस तुमचे सुखात, समाधानात जातील, असा हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे. याचसोबत या दिवशी दानालाही खूप महत्त्व आहे. पण बघा, अशी एक वस्तू आहे जी अमावस्येला तुम्हाला चुकूनही दान करायची नाही. याविषयीचीच संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, हिंदू धर्मात अमावस्या तिथी ही खूप महत्त्वाची मानली जाते. या दिवशी जी महिला व्रत करते, महादेवाची पूजा करते, त्या महिलेच्या पतीला दीर्घ आयुष्य लाभते. कारण सोमवार हा महादेवांना समर्पित असतो. तर बघा मंडळी, सोमवती अमावस्येला सकाळी लवकर उठून आपल्याला सर्वात अगोदर आपलं दार, अंगण जे आहे ते स्वच्छ करायचं आहे. घरातील जी काही जाळं जळमटं आहेत ती आपल्याला काढायची आहे. त्यामुळे घरातील जी काही दरिद्र्य असते, अलक्ष्मी असते, ती बाहेर जाते. आणि दुसऱ्या दिवशी बघा, पाडवाही आलेला आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात ही होत आहे. त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात आपल्याला आपल्या घराची साफसफाई करून, घरातील दारिद्र्यता नष्ट करून करायची आहे. तर बघा, अमावस्येला आपल्याला जाळं जळमटं काढल्याच्या नंतर सर्व घर आपल्याला गोमूत्र टाकून, खडे मीठ टाकून पाण्यामध्ये ते आपल्याला सगळं घर स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर आपल्याला देव्हाराही स्वच्छ करायचा आहे, देव स्वच्छ करायचे आहे, देवांची पूजा वगैरे छान प्रकारे करून घ्यायची आहे. बघा, उद्या अमावस्या आहे, तर शिवलिंगाला कच्चे दूध आणि गंगाजल एकत्र करून अभिषेक करा. याने काय होतं, आपला पितृदोष, कालसर्पदोष जो आहे तो नष्ट होत असतो आणि आपल्या पितरांच्या आत्म्यालाही मोक्ष प्राप्त मिळत असतो. म्हणून अमावस्येला आपल्याला कच्चं दूध आणि गंगाजल शिवलिंगाला अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीचेही अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये आगमन होत असते. तर म्हणून आपल्याला आपला मुख्य दरवाजा आहे तिथे आपल्याला एक हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आणि उंबरठ्यावर हळदीचं लेपनही आपल्याला करायचं आहे. शक्य झाल्यास दरवाजाला आंब्याच्या पानाचं तोरणही लावा आणि आपल्या मुख्य दरवाजावर दिवाही आपल्याला लावायचा आहे. बघा मंडळी, अमावस्येला ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तींना दान करावे असे म्हटले जाते. याने खूप पुण्य मिळत असते. तर बघा, या दिवशी घरातील जुने कपडे घराबाहेर काढून टाकावेत. मात्र ते कपडे कुणाला दान करावे या बाबतीत आपल्याला एक काळजी घ्यायची आहे. बघा, कपड्याचा थेट संबंध हा शुक्र ग्रहाशी आहे आणि शुक्र ग्रह म्हटलं की तिथे पैसा, धन, संपत्ती मग ज्या वेळेस येत असते. तर बघा, ज्या वेळेस आपण आपले भाग्य, आपले कपडे आपण दान करतो त्यावेळेस आपला शुक्र ग्रह कमजोर होऊ नये यासाठी आपल्याला हे कपडे एका विशिष्ट लोकालाच दान करायचे आहेत. आपल्या घरातील बघा, आपल्या घरामध्ये जे सफाई कामगार असतात, आपल्या घरातील जी काही दरिद्रता आहे ते बाहेर काढत असतात. म्हणून हे सफाई कामगार असतात, त्यांना आपण आपले कपडे दान करावेत. किंवा घरातील कचरा घेऊन जाणाऱ्या ज्या बाई असतात त्यांना तुम्ही देऊ शकता. त्याही आपल्या घरातील नकारात्मकता, कचरा बाहेर घेऊन जात असतात व घरातील नकारात्मकता त्या नष्ट करत असतात. म्हणून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येत असते. म्हणून तुम्ही हे जे आपले जुने कपडे आहेत ते कपडे आपल्याला आपल्या घरामध्ये असलेले जे सफाई कामगार आहेत, कामवाल्या बाई आहेत, तुम्ही त्यांना दान करू शकता. त्याचबरोबर बघा, आता अमावस्येला संध्याकाळी आपल्याला एक अतिशय प्रभावशाली असा उपाय करायचा आहे, जो की आहे पिवळ्या मोहरीचा. याने आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे, दारिद्र्य आहे, ती सर्व निघून जात असते. घरामध्ये सुख, समृद्धी आणि अखंड लक्ष्मी वास करत असते. तर आता कुठला आहे तो उपाय? तर बघा, आपल्याला यासाठी पिवळ्या मोहरी लागणार आहेत. तर आपल्याला काय करायचे, सायंकाळच्या वेळेला
आपल्याला आपल्या देवासमोर दिवा लावायचा आहे, धूप लावायचा आहे, तुळशीला दिवा लावायचा आहे आणि आपले सर्व घरातील दारं खिडक्या उघडे करायचे आहेत आणि देवासमोर आसन टाकून बसायचं. थोडीशी अर्धा चमचा वगैरे मोहरी आपल्याला पिवळ्या हातात घ्यायची आहे. देवासमोर बसून आपल्याला 11 वेळेस वल्गा सूक्त, जे की आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे, आणि 11 वेळेस कालभैरवाष्टक, ह्या 2 गोष्टी आपल्याला 11 वेळेस वाचायच्या आहेत. 11 वेळेस वल्गा सूक्त, 11 वेळेस कालभैरवाष्टक पठण करायचं. नंतर देवासमोर लावलेला धूप आहे तो त्यामध्ये मिक्स करायचा आणि ही मोहरी आपल्याला आपल्या घरातील सगळ्या कोपऱ्यांमध्ये, टॉयलेट बाथरूम सोडून घरामध्ये जेवढे कोपरे आहेत तिथे ती आपल्याला मोहरी टाकायची आहे, थोडी 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 टाकायची आहे. यामुळे काय होतं ना, ही जी मोहरी असते ती अभिमंत्रित झालेली असते आणि यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती सर्व नष्ट होत असते. म्हणून आपल्याला प्रत्येक अमावस्येला, नाही शक्य झालं तरी जी सोमवारी येणारी अमावस्या असते या दिवशी तर हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे. आता बघा मंडळी, जर तुम्हाला 11 वेळेस कालभैरवाष्टक म्हणणं, 11 वेळेस वल्गा सूक्त म्हणणं जर तुम्हाला शक्य नाहीये, तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही दुसरा उपाय करू शकता. तुम्हाला काय करायचं, एक नारळ घ्यायचं, ज्यामध्ये पाणी असेल असं नारळ घ्यायचं, कारण नारळाच्या पाण्यामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची ताकद असते. म्हणून आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि आपल्या जो मुख्य दरवाजा आहे तिथे जायचं. त्या अगोदरच एक मग भरून, एक बकेट भरून, थोडंसं मग भरून तरी पाणी आपल्या घराच्या बाहेर ठेवायचं आहे आणि बाहेर उभा राहायचं, दरवाजाकडे तोंड करायचं आणि 11 वेळेस घड्याळाच्या काट्याप्रमाणे आपल्याला नारळ उतरवायचा आहे. 11 वेळेस किंवा 7 वेळेस सुद्धा तुम्ही उतरवू शकता. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणत तो नारळ उतरवायचा आणि नंतर तो नारळ आपल्याला बाहेर जायचा आहे. म्हणजे आपण बाहेरच उभा आहोत, तर बाहेर जर कुठे कचरा कुंडी असेल किंवा तिथे तुम्ही टाकून देऊ शकता, किंवा जिथे निर्जन व्यक्ती आहे, जिथे कोणीही जात नाही त्या ठिकाणी, किंवा जर काहीच नसेल तर तो पेपरमध्ये गुंडाळा आणि खाली कुठेतरी तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर येऊन टाका. नंतर घंटागाडी आली की त्यामध्ये तुम्ही तो नारळ टाकून देऊ शकता आणि नंतर घरात येताना तुम्ही हातपाय धुवायचे आहे, थोडंसं पाणी शिंपडावायचं हातावर, पायावर आणि नंतर घरामध्ये येऊन महाराजांना मुजरा करायचा आहे. अतिशय साधा सोपा असा उपाय आहे, काहीही वेळ लागणार नाही, पण अतिशय प्रभावी असा उपाय आहे. नक्की तुम्ही या अमावस्येला हा उपाय करा, बघा तुम्हाला किती फरक जाणवेल. तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.